नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील एक अत्यंत महत्त्वाचं कलम 8 याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। भारतीय संविधान केवळ भारतात राहणाऱ्या लोकांसाठीच नाही, तर भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय मूळच्या लोकांसाठीही आहे। याच संदर्भात कलम 8 फार महत्त्वाचं ठरतं। कलम 8 म्हणजे काय? भारतीय संविधानातील कलम 8 भारताबाहेर वास्तव्यास असलेल्या भारतीय मूळच्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळण्याची तरतूद करतं। म्हणजे जे लोक सध्या भारतात राहत नाहीत, पण ज्यांची मुळे भारताशी जोडलेली आहेत, अशा व्यक्तींना नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकतं। कलम 8 कोणाला लागू होतं? कलम 8 नुसार एखादी व्यक्ती भारताबाहेर राहत असेल, तिचे आईवडील, आजी, आजोबा किंवा पणजोबा भारतीय नागरिक होते आणि ती व्यक्ती भारतीय मूळची पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (PO) असेल, तर अशा व्यक्तीला कलम 8 अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो। नागरिकत्व कसं मिळतं? कलम 8 अंतर्गत नागरिकत्व आपोआप मिळत नाही, त्यासाठी भारत सरकारकडे नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागतो। केंद्र सरकारने ठरवलेल्या अटी पूर्ण कराव्या लागतात, आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात आणि सरकारची मंजुरी आवश्यक असते। सरकार योग्य वाटल्यास त्या व्यक्तीची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी केली जाते। कलम 8 का महत्त्वाचा आहे? कलम 8 परदेशात राहणाऱ्या भारतीयांना भारताशी जोडून ठेवतं, भारतीय संस्कृती आणि ओळख जपण्याचं काम करतं, जागतिक स्तरावर भारतीय समाजाला बळकटी देतं, भारताशी भावनिक आणि कायदेशीर नातं टिकवून ठेवतं। कलम 8 आणि नागरिकत्व कायदा। कलम 8 ची अंमलबजावणी नागरिकत्व अधिनियम 1955 या कायद्याच्या माध्यमातून केली जाते। या कायद्यात अर्ज प्रक्रिया, पात्रता अटी, नोंदणी पद्धत, अधिकार आणि मर्यादा सर्व स्पष्टपणे दिलेल्या आहेत। सोप्या शब्दात समजून घेऊया। समजा तुमचे आजोबा भारतीय नागरिक होते, पण तुम्ही आज अमेरिका, युरोप किंवा इतर देशात राहत असाल आणि तुम्हाला भारताचं नागरिकत्व घ्यायचं असेल, तर कलम 8 तुम्हाला ही संधी देतं। निष्कर्ष: भारतीय संविधानातील कलम 8 हे भारताच्या सीमांपलीकडे राहणाऱ्या भारतीय मूळच्या लोकांसाठी भारताशी नातं टिकवून ठेवण्याचा एक मजबूत कायदेशीर आधार आहे। संविधान केवळ कायदा नाही, ते आपली ओळख, इतिहास आणि भविष्य आहे। अशीच संविधानाची सखोल आणि सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय संविधान।